हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओत आपण अगदी नेहमीचे सोपे साधे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न दोन प्रकारचे असतात. एक असतो येस ऑर नो टाइप ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे हो किंवा नाही उत्तर मिळेल असे प्रश्न. आणि दुसरा प्रकार असतो WH क्वेश्चन्स, म्हणजे व्हॉट, व्हेन, व्हेअर, कधी, केव्हा, कुठे अशा टाईपचे प्रश्न. आजच्या व्हिडिओत मी येस ऑर नो टाइप ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे उत्तर हो किंवा नाही असं मिळेल असे प्रश्न घेतलेत. सोपे आणि रोजचे आहेत. आणि याच्या पुढच्या व्हिडिओत मी WH टाइप ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे व्हॉट, व्हेन, व्हेअर वाले प्रश्न सोपे सोपे घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ पण पूर्ण पहा त्यासाठी, आणि पुढचा व्हिडिओ पण निश्चित पहा. मी विनया टेंबे. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आणि आता आपण सुरुवात करूया. येस ऑर नो टाइप ऑफ क्वेश्चन्स, हो किंवा नाही उत्तर मिळेल असे प्रश्न. आधी प्रश्न लिहिलेत 18 ते वाचते, आणि मग कसे आपण उपयोगात आणतो तेही जोडीला सांगते. टिप्स पण ऍज युजल सांगतेच आहे. पहिला क्वेश्चन, त्याच्या आधी इथे मी वर लिहिलंय इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रॉगेटिव्ह याचा अर्थ प्रश्नार्थक. सेंटेन्सेस वाक्य. प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच ते प्रश्नच असतात, म्हणून क्वेश्चन्स प्रश्न. दोन प्रकारचे मी बोलले तसं, येस ऑर नो हो किंवा नाही, किंवा WH क्वेश्चन्स म्हणजे कधी, केव्हा, कुठे अशा टाईपचे प्रश्न. आज आपण कुठचे बघतोय तर पहिला टाईप, येस ऑर नो टाइप ऑफ क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे, एम आय राईट. एम आय राईट. एम म्हणजे आहे, आय म्हणजे मी, आणि राईट म्हणजे बरोबर. मी बरोबर आहे का? साधा सोपा प्रश्न. इंग्लिश करताना एम आय राईट असा करायचा. रचना मी शेवटी सांगेन. सेकंड, इज ही करेक्ट. इज ही करेक्ट. इज म्हणजे आहे, ही म्हणजे तो, आणि करेक्ट म्हणजे बरोबर. तो बरोबर आहे का? तिसरा प्रश्न, आर यू ओके. आर यू ओके. परत आरचा अर्थ सुद्धा आहे. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ओके म्हणजे ठीक. तू ठीक आहेस ना, किंवा तुम्ही ठीक आहात ना. आता इथे जे आहेत एम इज आर, हे तिन्हीचा अर्थ आहे असाच आहे. पण जेव्हा आय हा करता असतो तेव्हा आपण एम घेतो. ही किंवा शी किंवा इट हा करता असताना आपण इज घेतो. आणि यू किंवा दे किंवा वी हा करता असताना आपण आर घेतो. बस एवढाच फरक, बाकी तिन्हीचा अर्थ आहे. पुढे पाहूया. नंबर 4, डू यू अंडरस्टँड. डू यू अंडरस्टँड. डू म्हणजे करणे, पण इथे करणे अशा अर्थी हे क्रियापद नाही आलेलं, ते फक्त मदत करणारं क्रियापद आहे. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, अंडरस्टँड म्हणजे समजणं. मग आता डू यू अंडरस्टँड याचा अर्थ तुला समजलं का, किंवा तुम्हाला समजतंय का. वर्तमान काळी होतो डू. हा, दुसरं पाहूया. डिड यू नो. डिड यू नो. डिड डूचा भूतकाळ, म्हणून हा प्रश्न झाला भूतकाळी. डिड घेतलं की ते भूतकाळ झाला. यू म्हणजे परत तू किंवा तुम्ही, नो म्हणजे माहीत असणे. मग काय अर्थ झाला? डिड यू नो भूतकाळी आहे. तुला माहीत होतं का, किंवा तुम्हाला माहीत होतं का, भूतकाळी म्हणताना डिड घेतला आपण. अजून एक, डज शी कम. डज शी कम. डज परत वर्तमान काळे, आणि शी म्हणजे ती, कम म्हणजे येणे. ती येते का. ती येते का, वर्तमान काळात विचारतोय. आता इथे डू आणि डज ह्याच्यात काय फरक आहे, तर जेव्हा हा जो मधला कर्ता आहे तो जेव्हा ही किंवा शी किंवा इट असेल तेव्हा आपण डज घेणार. पण तो कर्ता आय, वी, दे किंवा यू असताना आपण डू घेणार. आता डू आणि डज दोन्ही झाले वर्तमान काळ. मध्ये जे डीड लिहिलंय ते झाला त्याचाच भूतकाळ. ओके, हे एक झालं. पुढचं, त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. विल शी कम. विल म्हणजे भविष्यकाळी दाखवणारा असा प्रश्न, क्रियापद ते. शी म्हणजे ती, आणि कम म्हणजे येणे. विल शी कम, ती येईल का. भविष्यकाळे, विल भविष्यकाळ, ती येईल का. त्याच्या पुढे, शल वी स्टार्ट. शल वी स्टार्ट. परत शल भविष्यकाळी क्रियापदे. वी म्हणजे आपण किंवा आम्ही. स्टार्ट म्हणजे सुरुवात करणं. शल वी स्टार्ट, आपण सुरुवात करूया का. शल म्हणजे भविष्यकाळ दाखवतोय. इथे आता काय फरक आहे, तर जेव्हा आय किंवा वी हा कर्ता म्हणून येईल तेव्हा शल चालतं, पण विल सुद्धा चालतं ऑफकोर्स. आपण हे जे आहे ना नंबर 8चं, शल वी स्टार्ट, याला आपण विल वी स्टार्ट असं म्हटलं तरीही करेक्ट आहे. फक्त शीला आपण शल नाही वापरत. ही, शी, इट, दे आणि यू या 5 सर्वनामांना शल नाही चालत, त्यांना फक्त विल लावायचं.
आणि आय आणि वी या दोन सर्वनामांना शल पण चालतं, विल पण चालतं. शल आणि विल दोन्ही भविष्यकाळी क्रियापद आहेत, पण ही नुसती मदत करणारी क्रियापद आहेत. मूळ क्रियापद इथे कम आहे, इथे स्टार्ट आहे. ते परत मी शेवटी सांगतेच हे काय असतं ते. त्याच्या पुढे हॅज ही स्टार्टेड, हॅज ही स्टार्टेड. आता हॅज हे असंच मदत करणारं एक क्रियापद झालं. ही म्हणजे तो, स्टार्टेड त्याने सुरुवात केली आहे का, त्याने सुरुवात केलेली आहे का. हॅज हे सुद्धा वर्तमान काळ दाखवतं, म्हणून केलेली आहे का असं आपण म्हणतोय. इथे हा स्टार्टेड हे मात्र तिसरं रूप आपण घेतो. स्टार्ट, स्टार्टेड, स्टार्टेड, V3 इथे आपण घेतो. त्याच्या पुढे पाहूया, हॅव दे फिनिश्ड, हॅव दे फिनिश्ड. हॅव परत मदत करणारं झालं, दे म्हणजे ते अनेक वचनी झाले, त्या ती ते, आणि फिनिश्ड संपलं का. आता परत हॅव पण वर्तमान काळच दाखवतो. हॅव दे फिनिश्ड त्यांनी संपवलं का, एखादं काम असेल त्यांनी संपवलं का, आहे का असं म्हणताना वर्तमान काळी फिनिश्ड परत तिसरं रूप. जेव्हा कधी हॅज हॅव येतं किंवा हॅड पुढे आलंय जेव्हा येतं तेव्हा आपण क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं. म्हणून आता इथे आपण हे फिनिशचं तिसरं रूप घेतलंय ईडीवालं. फिनिश्ड, 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 V3 येते. ओके, हे हॅज आणि हॅव झालं. आता इथे फक्त मी एकच सांगते, हॅज आणि हॅव हे वर्तमान काळ आहे. हा, आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप आपण मूळ क्रियापद जे काही आहे जिथे क्रियापद मेन आहे ते आपण तिसरं रूप घेतलंय. पुढे आता वॉज ही रिच, वॉज ही रिच. वॉज वर्तमान काळ दाखवतो की भूतकाळ. वॉज आणि वर भूतकाळी आहे, हा म्हणून हे भूतकाळी. ही म्हणजे तो, रिच म्हणजे श्रीमंत. मग मराठीत जर म्हणायचं असेल तो श्रीमंत होता का, तर आपण होता भूतकाळ दिसला की इथे वॉज घ्यायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकवचनी करता जेव्हा असेल, ही म्हणजे तो एक माणूस असेल कोणतरी, मग ही म्हणजे तो एकवचनी करता असताना आपण वॉज घेतो. हा, आता खालचं पहा, वर वी रिच, वर वी रिच. वर पण भूतकाळीच आहे. वी म्हणजे आम्ही किंवा आपण, रिच म्हणजे श्रीमंत. आपण श्रीमंत होतो का, जेव्हा करता अनेक वचनी असेल, आता वी म्हणजे आपण किंवा आम्ही झाला, अनेक वचनी करता असताना वॉज नाही घ्यायचं, वर घ्यायचं जेव्हा भूतकाळात काही बनवायचं असेल तेव्हा. ओके, त्याच्या पुढे हॅड यू कम्प्लिटेड, हॅड यू कम्प्लिटेड. आता मगाशी जे हॅज आणि हॅव होते हे वर्तमान काळ होते, यांचा भूतकाळ आहे हॅड. हा, मग हॅड यू तू किंवा तुम्ही, कम्प्लिटेड परत हॅज हॅव हॅड आलं की क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणून कम्प्लीटचं तिसरं रूप. कम्प्लीट, कम्प्लिटेड, कम्प्लिटेड, तिसरं रूप घेतलं हॅड यू कम्प्लिटेड. तू पूर्ण केलं आहेस का, पूर्ण केलं होतस का, होतस का आहे कारण भूतकाळ एचडी हॅड घेतलाय आपण. किंवा तुम्ही पूर्ण केलं होतं का, भूतकाळ म्हणताना आपण हॅड घेतो. त्याच्या पुढे शुड आय कम, शुड आय कम. शुड असंच एक मदत करणारं क्रियापद. आय म्हणजे मी, कम म्हणजे येणे. मी येऊ का, परमिशन घेतल्यासारखं बोलतोय आपण. शुड आय कम, किंवा मला जायला हवं का, यायला हवं का, हा गरज आहे का, यायला हवंय का मी. शुड आय कम. खाली वुड यू हेल्प, वुड यू हेल्प. आता ग्रॅमॅटिकली बघता विलचा भूतकाळ वुड आहे, पण वुड या क्रियापदाचा जेव्हा वापर वाक्यात होतो तेव्हा तो भूतकाळी असतो असं कधीही नसतं. कधीतरी होतो, कधी कधी बरेचदा नसतो, म्हणजे भूतकाळ नसतो तो वापर करताना. पण ग्रॅमॅटिकली विलचा भूतकाळ वुड. हा, पण आता इथे आता अर्थ पहा, वुड यू हेल्प, तू मदत करशील का, तुम्ही मदत कराल का, असाच तो प्रश्न आहे. वुड घेतला तरी तो भूतकाळ म्हणून नाही वापरत होत आपण, भविष्यकाळ म्हणूनच वापरतोय. ओके, त्याच्या खाली मे आय गो, मे आय गो. मे, मी जाऊ का, जेव्हा आपल्याला विचारायची आहे परमिशन, परवानगी घ्यायची आहे त्यावेळेला आपण मे ने युजली सुरू करतो. मे आय गो हे मुख्य क्रियापद आहे तिथे, मी जाऊ का. त्याच्या पुढचं कॅन आय कम, कॅन आय कम. कॅन म्हणजे शकणे, क्षमता दाखवतं, पण परवानगी घेताना, परवानगी मागताना सुद्धा कॅन वापरलं जातं. कॅन आय कम, मी आत येऊ का, येऊ शकते का, मी आतमध्ये येऊ शकतो का, असं म्हणताना परमिशन घेतल्यासारखं बोलताना, प्रश्न विचारताना आपण कॅन ने सुरुवात करतो. आणि वन लास्ट, कुड इट हॅपन, कुड इट हॅपन, कुड. परत ग्रॅमॅटिकली कॅनचा भूतकाळ कुड, इथे तो भूतकाळी पण वापरता येईल आपल्याला. कुड इट हॅपन,
इट हा मधला सब्जेक्ट म्हणजे करता झाला, हॅपन हे मुख्य क्रियापद, हॅपन म्हणजे होणे. मग कुड इट हॅपन, हे होऊ शकतं का किंवा हे झालं का खरंच, असं काहीतरी म्हणताना आपण कुड इट हॅपन असा प्रश्न बनवतो. हे झालं आता जनरल, एक नुसतं मी तुम्हाला क्वेश्चन सांगितले, त्यांचं मराठी मिनिंग सांगितलं. आता बेसिकली जेव्हा हो किंवा नाही आपल्याला विचारायचं असतं तेव्हा या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एक मदत करणारं क्रियापद म्हणून पहिलं येतं, मध्ये सब्जेक्ट म्हणजे करता येतो. प्रत्येक ठिकाणी मध्ये एक सब्जेक्ट आलाय, करता आलाय, आणि त्याच्या पुढे ऍक्च्युअली ज्याबद्दल आपल्याला बोलायचंय ते मुख्य क्रियापद येतं. मग ते क्रियापद V1 असेल, क्रियापदाचं मूळ रूप असेल म्हणजे V1, किंवा हॅज हॅव हॅड आल्यावर क्रियापदाचं तिसरं रूप असेल, पण ते मुख्य ज्याबद्दल बोलायचं ते त्यानंतर येतं. अशी रचना येस ऑर नो टाईप ऑफ क्वेश्चन्स, हो किंवा नाही प्रकारचे जेव्हा प्रश्न असतात तेव्हा आपण करतो. प्रत्येक याला आपल्याला हो किंवा नाही उत्तर देता येतं. एकच पाहूया उत्तर कसं. सगळ्यात पहिलं, एम आय राईट, एम आय राईट. कोणी जण मी माझं मला विचारते, मनाला माझं बरोबर आहे का, मी बरोबर आहे का, मी म्हणू शकते येस आय एम राईट, हो माझं बरोबर आहे, किंवा नो आय एम नॉट राईट, नाही माझं नाहीये बरोबर. म्हणजेच काय झालं, हो किंवा नाही हे उत्तर बेसिकली आलं. मग त्याच्या पुढे आपण आणखीन काय बोलायचं असेल ते बोलतो, ती वेगळी गोष्ट. पण ह्या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांना हो किंवा नाही हे उत्तर पहिल्यांदा येणार आहे, त्याच्या पुढे तुम्ही काय बोलायचं ते ऑफकोर्स बोलता. ओके, आय होप हे सगळं समजलं असेल आजचे येस ऑर नो टाईप ऑफ क्वेश्चन्स. लगेच पुढचा व्हिडिओ माझा WH टाईप ऑफ क्वेश्चन्सवर असाच डिटेल असणार आहे, निश्चित पहा, खूप उपयोग होईल. कारण हे सोपे साधे प्रश्न मनात राहायला हवेत, तोंडात बसायला हवेत. मी म्हटलेत माझ्या पाठोपाठ परत परत वाचा, मराठी अर्थ लिहून घ्या तुम्हाला जर लक्षात राहणार नसेल तर, आणि रिव्हिजन करत राहा. ऑल द बेस्ट. माझे व्हिडिओज पण असेच पाहत राहा, शॉर्ट्स पण पाहत राहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.